हॅलो, गुड मॉर्निंग. मी प्राध्यापक अर्जुन जाधव. आज दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी मी प्राध्यापक चंद यांच्याकडे तरोडी फुरसंगी तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी आलेलो आहे. त्यांचं हे पाठीमागे तुम्हाला शेत दिसतंय आणि या ठिकाणी त्यांनी बंगला बांधलेला आहे आणि हे अत्यंत नामांकित असे इंग्रजीचे प्राध्यापक होते. ते स्वामी विवेकानंद संस्थेमध्ये गेली 40 वर्षे त्यांनी काम केलं. आता ते रिटायर झालेले आहेत आणि अतिशय समाधानाने ते या ठिकाणी राहत आहेत. तर त्यांच्याशी आपण एक बातचीत करत आहोत. तर चंद सर, नमस्ते. हा प्रवास तुम्हाला कसा वाटला, म्हणजे रिटायरमेंट नंतरचा? नाही, माझा विशेष साहित्य होता आणि साहित्य शिकवताना फक्त मी इंग्रजी साहित्य नाही वाचलं. बर. हिंदीमधलं साहित्य प्रचंड वाचलं, मराठीमधलं साहित्य प्रचंड वाचलं, विशेषतः तत्त्वज्ञानात्मक जे साहित्य आहे ते मी वाचलं. हां. म्हणजे तत्त्वज्ञानामध्ये मी पौरात्य पाश्चिमात्य विचारवंत वाचले, काही शिकवले. टागोरसारखा एक माणूस शिकवला, रवींद्रनाथ टागोर मी शिकवला. आणि त्यातून अध्यात्म म्हणजे नेमकं काय, तर अध्यात्माचा संबंध खरं म्हणजे बाह्य गोष्टीशी अजिबात नाही आपल्या. म्हणजे गळ्यामध्ये माळा घालणं, टिळा लावणं, वाऱ्या करणं, याच्याशी अध्यात्माचा काही संबंध नाही. अध्यात्म म्हणजे तुम्ही आतून किती फुलून येता, तुमचं मन किती विशाल होतं, तुमच्या मनामध्ये करुणा किती तयार होते, तुमच्यामध्ये धैर्य किती तयार होतं. अध्यात्माचा आणि भक्तीचा काही संबंध नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण बरेचसे देवधर्म करणारे लोक आध्यात्मिक असतील असं नाही. पण माझा असं तर अनुभव आहे की असे लोक जास्त बंधू असतात, अन्यायी असतात, संकुचित मनाचे असतात. पण आध्यात्मिक मनुष्य हा विशाल मनाचा असतो. तो कुठल्या देवाधर्माशी संबंधित नसतो. मी जसं सांगितलं की तो आतून किती फुलला आहे, आतल्या त्याच्या शक्ती किती विकसित झाल्या, याला खरं अध्यात्म म्हटलं पाहिजे. आणि मला वाटतं नास्तिक माणसंसुद्धा आध्यात्मिक असू शकतात आणि आस्तिक मनुष्यसुद्धा तो बंधू असू शकतो असं माझं प्रामाणिक मत आहे. म्हणजे तुम्ही जे अवतीभोवती जे बघितलंय वातावरण, समाजामध्ये काय काय चालतंय, तर याच्याबद्दल तुम्ही म्हणजे नाराज आहात? म्हणजे तुम्हाला म्हणजे कथनी आणि करणी याच्यामध्ये फरक वाटतो? मला तर असं म्हणायचं आहे की तुकाराम महाराज जसं म्हटलंय, जेथे कथा करावी तेथे अन्न सेवू नये, वृषभ तट्टाशी चारा मागू नये, भाळी लावू नये बुक्का. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही कीर्तन प्रवचन कराल त्या ठिकाणी निरपेक्ष भावनेने तुम्ही जर करत असाल तर ते देवापर्यंत पोहोचेल. तुकाराम महाराजांनी सांगितले, तुम्ही मात्र वागताय भलतंच. म्हणजे पैशा करता, माना करता. एका संतांनी असं म्हटलंय की धना करता, माना करता संपादिले सोंग. असं सोंग करून समाजामध्ये काही परिवर्तन होणार. आणि मी तुकाराम महाराज मी फार जवळचा का मानतो, कारण माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये जेव्हा संकट आली त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की बाहेरच्या मदतीचा, बाहेरच्या शक्तीमुळे आपण नाही आपली ताकद तयार करू शकत. आपली आतली ताकद तयार केली पाहिजे. जसं तुकाराम महाराजांनी जे भोगलं आणि त्यांनी आतलीच शक्ती तयार केली, तसं मला ते आवडलं. आणि अगदी मी झोपताना माझ्या उशाशी तुकारामाची गाथा अजूनही असते. असा एकही दिवस जात नाही की मी तुकाराम वाचलेला नाही, तुकाराम ऐकलेला नाही. म्हणजे तुकारामांनी जे विचार मांडले तुकाराम महाराजांनी, ते अतिशय क्रांतिकारी विचार. आणि क्रांतिकारी म्हणजे मला वाटतं तुकाराम महाराजांनी असं म्हटले, वेदाचा अर्थ आम्हासची ठावा. म्हणजे तुकाराम महाराजांनी वेद वाचले होते, तुकाराम महाराजांनी कबीर महाराज वाचले होते, जैन परंपरा वाचली होती, बुद्ध वाचला होता. ज्याने बारकाईने जर गाथा वाचली ना त्याला ते सगळे प्रवाह जाणवतात. आणि आता अशी परिस्थिती मला वाटतं त्यांची फक्त परंपरा फक्त गाडगे महाराज पुढे येत आहेत तिथपर्यंत. बरोबर आहे. तुकडोजी महाराजांनी ती परंपरा पुढे नेली. आणि मला वाटतं आताची साधू बिधू तुकडोजी महाराज, गाडगे यांचं नावही घ्यायला तयार नाही. म्हणजे आधुनिक जे महाराज आहेत, आता जो सेक्ट निर्माण झालेला आहे, त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, धन आणि मान ना, निरपेक्षपणे सेवा करत नाही. सांगता आम्ही गोशाळा चालवतो, आम्ही शाळा चालवतो. अरे पण ह्या पैशावर तुम्ही कशाला चालवताय? तुम्हाला जे चालवाय त्याकरता वेगळं काहीतरी करा ना. तुम्ही वेगळं काहीतरी करा आणि मग गोशाळा चालवा, मग दान धर्म करा. बरोबर आहे. म्हणजे लोकांची वर्गणी घेऊन तुम्ही जे हे जे करत असाल ते चुकीचं आहे. मग ते चुकीचं आहे. बरं, तुकाराम महाराजाचा एखादा चांगला अभंग म्हणून दाखवा एखादा. कन्या
सासुऱ्यासी जाय, कन्या सासुऱ्यासी जाय, माघे परतुनी पाहे, माघे परतुनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा. केव्हा भेट शिकेशवा, केव्हा भेट शिकेशवा, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा. माय चुकली माय, माय चुकली माय, बाळ हुरू हुरू पाहे, बाळ हुरू हुरू पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा. जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा. वा 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 वा, अत्यंत छान अशी तुकाराम महाराजांचा अभंग तुम्ही गायला आणि तुमचा आवाज पण छान आहे. आणि या वयामध्ये तुम्ही भक्ती मार्गाकडे वळलात तर पिंगळे सरांना आम्हाला अत्यंत आनंद होतो. पिंगळे सर, याच्यावर काही भाष्य तुमचं? मी भाष्य करू इच्छित नाही, पण मला 2-3 ओळी तुकारामाच्या आठवतात. हो, बोला ना. त्या मी सांगायचा प्रयत्न करतो. तुकाराम एका ठिकाणी असं म्हणतो की आमुच्याही भावे तुझं देवपण, ते का विसरोनी राहिलाशी, आमुच्याही भावे तुझं देवपण, ते का विसरोनी राहिलाशी. चलन वळण सेवकाचे बळे, निर्गुणाचे मुळे सांभाळावे. वा वा वा. चलन वळण सेवकाचे बळे, निर्गुणाचे मुळे सांभाळावे. तुका म्हणे आता आलो काठावरी, तुका म्हणे आता आलो काठावरी, प्रेमे बुजवावे हरी. वा वा. प्रेमे बुजवावे हरी. वा. प्रेम ही सर्वात महत्वाची गोष्ट तुकारामाने या ठिकाणी सांगितली. तुकाराम त्याला आणखी एक ऍड करू. तुकारामाची अशी ओळ आहे, देव पाहवयाशी गेलो, तेथे देवची होऊनी ठेलो. म्हणजे मी देव कसा पाहिला तर माझं देवत्व आणलं. हे खरं म्हणजे आजच्या महाराजांनी, आजच्या प्रवचनकारांनी ते केलं पाहिजे. एक्झॅक्टली. स्वतः देवची होऊनी ठेलो असा देव त्यांनी पाहिला. संस्कृतीचा जो गाभा आहे तो म्हणजे बी युअर सेल्फ, बी युअर सेल्फ, ट्रान्सफॉर्म युअर सेल्फ अँड ट्रान्सेंड युअर सेल्फ. ट्रान्सेंड युअर सेल्फ. बरोबर. बुद्धाचं ते वाक्य आहे ना, आता दीप भव, स्वतः दिवा बन, दीप भव. काय स्वतः दिवा बन, स्वतःचा उजेडा तू जगाला पहा, प्रकाश द्या. बरोबर आहे. ट्रान्सेंड युअर सेल्फ. अत्यंत छान अशी तुम्ही मुलाखत दिली. पिंगळे सर, तुम्ही पण याच्यावर भाष्य केलं, याबद्दल मी दोघांचा आभारी आहे. पिंगळे सर हे आमचे फार जुने मित्र आहेत, स्नेह आहेत, आणि आम्ही चंद सरांकडे इकडे आलो आणि मनमोकळेपणाने आम्ही तुमच्याशी गप्पा मारल्या. त्याबद्दल दोघांचे धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मला अमर करायचे विलो कधी कधी